नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूरच्या बस स्थानकामध्ये। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की अहमदपूरचं बस स्थानक हे गेल्या अनेक दिवसापासून वादामध्ये सापडलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणचं जे बस स्टँडच्या दुरुस्तीचं काम चालू आहे ते बोगस आहे वगैरे भाग चालू आहे। ते बस स्थानकाचे जे गुणनियंत्रण बघणारे आहेत काम ते बघतील, परंतु आपण या ठिकाणी प्रवाशांच्या काय सोयी सुविधा आहेत ते बघणार आहोत। या ठिकाणी बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था केलेली नाही, फक्त 2 बाकडे या ठिकाणी आहेत। ही महिला बघू शकतो आपण, खाली बसलेली आहे बिचारी। ही अपंग व्यक्ती आपल्या समोर चाललेली आहे। याला बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था या ठिकाणी नाही। तात्पुरता शेड केलेला आहे, त्यात कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि लोकांना महिला पुरुषांना मुतारीसाठी जागा केलेली नाही। म्हणजे लोक इथल्या उघड्याचा वापर करतात। ते आपण बघू शकता, इकडे जरा झूम करून दाखवा त्यांना की लोक इकडे असं हे उघड्यावर मुतारीसाठी वापर करतात, बस स्टँडचा तिकडला वापर करतात। आणि हे जे गुत्तेदार आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की बस स्थानकामध्ये प्रवाशांसाठी पुरेशी बसण्याची व्यवस्था करणं, मुतारीची व्यवस्था करणं आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं। इथले जे आगार प्रमुख आहेत ते झोपलेले आहेत की काय, की लोकांना पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नाही, बसण्याची पुरेशी आसन व्यवस्था नाही। लोक असं बसलेले आहेत कशाचा तरी आधार घेऊन। हे म्हातारे मामा इथं खाली बसलेले आहेत, यांच्यासाठी आसन व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही। हा अत्यंत भोंगळ कारभार आहे। आगार प्रमुख झोपेत आहेत की काय असा प्रश्न आम्हाला पडत आहे। कारण काही दिवसापूर्वी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला होता, तर त्यांनी ह्या सुविधा सर्व करून घेऊन असं म्हणले होते। इथल्या सर्व या महिला थांबलेल्या आहेत। ताई, तुम्ही थांबलेल्या आहात, इथं बसण्याची व्यवस्था आहे का? त्याच्यामुळे महिलांना त्रास होतो ना। आणि विशेषतः करून महिलांसाठी कुठेही बाथरूम आहे का नाही हेही माहिती नाही, म्हणजे त्यांना प्रचंड अडचणीला तोंड द्यावं लागतं। असे आता ही अपंग व्यक्ती आहे, या ठिकाणी बसलेली आहे। मामू, यहाँ बैठने की सोय है क्या? इसलिए आपकी जैसे लोगों को तकलीफ होती ना। हाँ, तर हे असे ह्या बस स्थानकाचा भोंगळ कारभार आहे। प्रवाशांना पुरेशी आसन व्यवस्था, पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेचे 3 तेरा वाढलेले तिकडे दाखवू शकतो आपण। हे बस स्टँडचं उपहारगृह आहे। या ठिकाणी ही कॅन्टीन आहे प्रवाशांच्या सोयीसाठी। या कॅन्टीनच्या बाजूला जर बघितलं आपण, म्हणजे बाह्य ठिकाणची स्वच्छता दिसते, पण जिथं खाण्याचे अन्न पदार्थ आहेत तिथं मात्र स्वच्छता नाही। या ठिकाणी बघू शकता आपण, हा कसा कचरा पेटून दिलेला आहे त्यांनी। आणि याचा त्रास या इथल्या प्रवाशांना होतो। गाड्यांच्या पार्किंगची सोय नाही, अशा गाड्या सुद्धा अस्ताव्यस्त लावलेल्या आहेत। हे बघू शकता तुम्ही की अशा गाड्या लावलेल्या आहेत। आणि इथल्या आगार प्रमुखांना आमचा सवाल आहे की आपण झोपलेले आहात का? प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची सोय नाही, आसन व्यवस्था नाही, मुतारीची सोय नाही। इथल्या लोकांना सुद्धा याचा त्रास होतो। तात्पुरत्या मुतारीची व्यवस्था, बसण्याची आसन व्यवस्था हे संबंधित गुत्तेदारांनी आणि आगार प्रमुखांनी याकडे लक्ष देऊन करायला पाहिजे। परंतु या ठिकाणी आपल्याला प्रवाशांची मोठी गैरसोय हेळसाळ होताना आपल्याला दिसत आहे। हे बघा, 2 बाकडे आहेत फक्त इथं आसन व्यवस्थेसाठी ठेवलेले। अशा तात्पुरत्या का होईना आसन व्यवस्थेची व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे, परंतु ती केलेली नाही। यामुळं प्रवास बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे म्हणण्यापेक्षा बहुजनाला कसा प्रवाशांना त्रास होईल अशीच व्यवस्था इथल्या आगार प्रमुखांनी करून ठेवलेली आहे। वेळीच आगार प्रमुखांनी लक्ष द्यावं, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, ती सेवाभावी संस्थेच्या मार्फत करावी किंवा त्यांच्या मार्फत करावी। पण लोकांना आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पिण्याचं पाणी पाहिजे, बसायला व्यवस्था पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे। या तिन्ही गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन बघावं अशी आम्ही DDM न्यूज चॅनलच्या वतीनं, सबंध प्रवाशांच्या वतीनं इथल्या आगार प्रमुखाला विनंती करतो। धन्यवाद।